नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन.के. द स्कूल ऑफ एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चिटणीसांचा व्यवसाय SP या विषयाच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे SP या विषयाचे पुस्तकं उपलब्ध नाहीत, प्रश्नपत्रिका उपलब्ध नाहीत आणि तरी देखील तुम्हाला प्रश्न द्यायचे आहेत. त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोय. मी काही विद्यार्थ्यांना मेसेज करून त्यांच्याकडून प्रश्नपत्रिका मागवल्या होत्या. त्याच्यातून जेवढ्या माझ्याकडं प्रश्नपत्रिका आल्यात त्याच्या आधारे मी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी टेक्निक 100% देऊ शकतो. कुठल्या टेक्निक वापरायच्या आणि कशा अभ्यास करायचं हे किंवा सांगता येऊ शकतंय, म्हणून आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत जो अभ्यास केलेला आहे तो तर तुमचा झालेलाच असणार आहे, पण आत्ता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे त्या क्षणाला किंवा इथून परीक्षेपर्यंत काय केलं पाहिजे याच्या संदर्भातली थोडीशी मी माहिती सांगतो. मी जेव्हा विद्यार्थ्यांनी माझ्याकडे ह्या माहित्या पुरवल्या तेव्हा मी प्रथम प्रकरणांना किती गुण आहे याचा अभ्यास केला. तर प्रकरण 2 28 गुणांसाठी परीक्षेत विचारलं जाते आणि प्रकरण 3 22 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारलं जाते SP विषयाच्या संदर्भातले. आता तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता की प्रकरण 2 28 गुण आणि प्रकरण 3 जर 22 गुणांसाठी असेल तर 28 आणि 22 किती होत आहेत? 50 गुण, बरोबर. मग हे 50 गुणांचे प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेतले फक्त ह्या 2 प्रकरणांवरती आहेत. मग तुम्ही जर हे 2 प्रकरणं चांगली व्यवस्थित करून ठेवली किंवा आतापर्यंत काय अभ्यास झालाय माहित नाही, पण आता व्हिडिओवर ऐकल्यानंतर प्रथमतः ह्या 2 प्रकरणांचा अभ्यास करायला सुरुवात करायची आणि ह्या 2 प्रकरणांचा जेवढा होईल तेवढा अभ्यास करायचा, जेणेकरून या प्रकरणातले प्रश्न 100% येणारच आहेत. कुठले येतील ते आपण थोडीशी नंतर चर्चा करूयात, पण 50 गुणांचे तर तुम्ही व्यवस्थित प्रश्न लिहू शकाल ह्या 2 प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर. म्हणून ह्या 2 प्रकरणांवरती मी टार्गेट केलेलं आहे आणि हे 2 प्रकरणांचा अभ्यास प्रत्येक विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. आता पहा, पाठीमागच्या ज्या काही प्रश्नपत्रिका मला मुलांनी पाठवल्या आहेत त्याचा अभ्यास करून मी ह्या ठिकाणी एक टेबल तयार केला की ज्याच्यामध्ये आपण प्रश्नांची तुमच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात ते ह्या ठिकाणी घेतलेत आणि ह्या प्रकरणावरती आतापर्यंत ह्या प्रकारचे प्रश्न कुठं विचारलेले आहेत आणि किती गुणांचे विचारले याचा अभ्यास याच्यातून केलेला आहे. तर माझ्या असं लक्षात आलं की 15 सालची प्रश्नपत्रिका मला पाठवली होती, तर त्यामध्ये एक रिकामी जागा दुसऱ्या प्रकरणावरती, एक जोडी पण दुसऱ्या प्रकरणावरती आणि एक योग्य शब्द किंवा शब्दसमूहसूचकाच्या संदर्भातला जो प्रश्न आहे आपला 1 मार्काचा, तर त्या 3ही प्रश्नांमध्ये एक प्रश्न ह्या दुसऱ्या प्रकरणावरती विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर एक फरक देखील या प्रकरणावरती 5 गुणांचा विचारला होता. एक टीप विचारली होती 5 गुणांची, चुकी बरोबर कारण सांगा, त्यामध्ये देखील एक प्रश्न विचारलाय 5 गुणांचा. प्रश्न 5वा प्रश्न सोडवा मध्ये विचारलेला नाही, पण प्रश्न 6वा सविस्तर उत्तरे द्यामध्ये एक प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारलेला आहे. असं त्या प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या प्रश्नांचा मी अभ्यास केला. तर नंतर ह्या गुणांची बेरीज करून पाहिली. 10 हे 5 आणि 5 10 20 25 26 27 आणि 28. पहा विद्यार्थी मित्रांनो, 2015 मध्ये जी प्रश्नपत्रिका होती त्या प्रश्नपत्रिकेमध्ये 28 गुणांचं ह्या प्रकरणावरती प्रश्न विचारलेलेच आहेत. आता तुमच्याकडे ज्या प्रश्नपत्रिका असतील, ज्या वर्षांच्या असतील, त्या प्रश्नपत्रिकांमध्ये असे तुम्ही पाहू शकता की विचारलेले आहेत की नाही आणि 28 गुणांचे दरवर्षी विचारतात की नाही. दरवर्षी विचारत असेल तर 100% ह्या वर्षी देखील विचारले जाणार आहेत, म्हणून हे प्रकरण तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. असंच मी प्रकरण 3चाही अभ्यास केला. प्रकरण 3च्या संदर्भात माहिती घेतली आणि प्रकरण 3 वरती कुठले प्रश्न विचारले जातात हे पाहिलं. तर प्रकरण 3 मध्ये देखील 2015च्या प्रश्नपत्रिकेत 3 प्रश्न ह्या ठिकाणी विचारण्यात आले होते. 5 मार्काचा फरक, 5 मार्काची टीप, 5 मार्काला चुकी बरोबर आणि प्रश्न 5व्यात देखील ह्या प्रकरणावरती प्रश्न विचारला. सविस्तर उत्तरांचा जो 10 गुणांचा प्रश्न आहे ह्यामध्ये मात्र ह्या प्रकरणावरती विचारले जात नाहीत. आता तुम्ही विचार करा की सविस्तर उत्तरांमध्ये आपल्याला उत्तर किती प्रश्नांची लिहायची आहेत? एकाच प्रश्नाचं उत्तर सोडवायचे.
मग एका प्रश्नाचं सोडवायचं तर तो जर दुसऱ्या प्रकरणावरती प्रश्न येत असेल तर इथं तुम्हाला काही दुसरं प्रकरण करण्याची गरज नाही, 6वा प्रश्न तुम्ही सोडू शकलात. प्रश्न 5 मध्ये 3 प्रश्नांची उत्तरं सोडवायची किंवा 2 प्रश्नांची उत्तरं सोडवायची असतील तर एक प्रश्न तुमचा हमखास या ठिकाणी सोडवता येईल ह्या प्रकरणाचा अभ्यास झाला असेल तर. चुक्की बरोबर मध्ये 3 सोडवायचे आहेत तर ह्या दोन्ही प्रकरणांवरती प्रश्न विचारला जातोय. मग 2 प्रश्न तर तुम्ही सोडू शकाल, राहिलाय एक आणखी प्रश्न सोडवण्याची, त्यासाठी दुसरं एखादं प्रकरण तुम्हाला अभ्यासावं लागेल. टिपा द्यामध्ये 2 टिपा, ह्या दोन्ही प्रकरणांवरती एक एक टिप येते तर 2 प्रश्न तुमचे तुम्हाला लिहिता येतील. 3 टिपा लिहायच्या, त्यापैकी 2 ह्या प्रकरणांवरती असतील तर ह्या 2 टिपा तुम्ही लिहू शकाल. फरक स्पष्ट करायचे आहेत, फरक देखील ह्या दोन्ही प्रकरणांवरती विचारले जात आहेत. मग 2 फरक तुम्ही सोडू शकाल, 3 सोडवायचे तुम्हाला, 2 ह्या प्रकरणांवरती आलेत. म्हणजे इथंही तुमचा अभ्यास व्यवस्थित होऊ शकतो. म्हणजे जवळजवळ 60-70% क्वेश्चन पेपर तुम्ही ह्या प्रकरणांचा अभ्यास केल्यावरती सोडू शकाल. आणि जे विद्यार्थी पास होऊ शकत नाहीत किंवा कमी मार्क पडतायत त्यांना देखील चांगले मार्क पडू शकतात. अशा पद्धतीने एक अभ्यास ह्या प्रकरणांचा, ह्या 2 प्रकरणांचा करणं गरजेचं आहे. आता जास्त प्रश्नपत्रिका नसल्यामुळे मला समजलं नाही की कुठले प्रश्न रिपीट होतील किंवा कोणते प्रश्न येऊ शकतात. आपल्या चॅनलचा सबस्क्रायबर नागेश सीतापराव या विद्यार्थ्याने मला काही फरकांचे फोटो व्हॉट्सअप केले होते आणि सांगितलं की सर हे फरक आतापर्यंत बऱ्याच वेळेला येऊन गेलेले आहेत. म्हणजे अपेक्षित मध्ये चा फोटो त्यांनी काढून मला पाठवला होता की त्यामध्ये दाखवलं होतं की स्थिर भांडवल, खेळते भांडवल या घटकाचा फरक जो आहे तो बऱ्याच वेळेला रिपीट प्रश्नपत्रिकांमध्ये आलेला आहे आतापर्यंत. म्हणून हा एक महत्त्वाचा फरक आहे. त्यांनी ज्या काही मला फरकांचे फोटो पाठवले होते त्याच्या आधारे मी हे फरक तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की हे फरक देखील महत्त्वाचे फरक आहेत. तुम्ही देखील तुमच्या पुस्तकांमध्ये ते चेक करू शकता. स्थिर भांडवल, खेळते भांडवल, अंतिम लाभांश, अंतरिम लाभांश हा एक महत्त्वाचा फरक आहे जो बऱ्याच वेळेला परीक्षेत येऊन गेलाय. त्यानंतर प्राथमिक बाजार आहेत, दुय्यम बाजार आहेत, भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण हा एक महत्त्वाचा फरक आहे. तसाच भागधारक आणि कर्ज रोखेधारक, त्यानंतर भाग प्रमाणपत्र आणि भाग शिधापत्र, अशा पद्धतीचे फरक जे रिपीट आलेले आहेत बऱ्याच वेळा परीक्षांमध्ये, तर हे फरक तुम्ही करून ठेवले पाहिजेत. आणि आता फरक कुठले करणार तर ज्या ज्या प्रकरणांवरती फरक येत आहेत ते फरक तुम्हाला करून ठेवावे लागतील. मी 2 प्रकरणं तुम्हाला टार्गेट करायला सांगितली होती, प्रकरण दुसरं आणि प्रकरण तिसरं. आता हे जर दोन्ही प्रकरणांमधले तुम्ही सगळे फरक करून ठेवले तर त्यापैकी 100% एक फरक येणारच आहे. मग असे किती फरक असतील, एक 4-4, 5-5 फरक आपण पकडूयात प्रत्येक प्रकरणांमध्ये. तर 5-5 फरक जर तुम्ही करून ठेवले 10 फरक होतील तुमचे. पण 10 फरकांचा पैकी 2 फरक तुमचे परीक्षेमध्ये असणार आहेत. म्हणून फरकांचा अभ्यास तुमचा ह्या ठिकाणी होऊ शकतो. हे महत्त्वाचे फरक आहेत, हे तुम्ही आधी व्यवस्थित करून ठेवा. 5 मार्काचे फरक आहे, पॉईंट वगैरे व्यवस्थित त्याचे लक्षात ठेवा, तयार करा, पाठ करा, होऊ शकतात. त्यानंतर आणखी एक गोष्ट ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायची वाटते की प्रश्न 4 चुकी बरोबर सहकारण स्पष्ट करा. हा जो प्रश्न आहे यामध्ये 5 प्रश्न दिले जातात, सोडवायचे तुम्हाला फक्त 3 आहे. मग तुम्ही कुठल्याही 5 पैकी 3 प्रश्नांचे ह्या ठिकाणी उत्तर लिहिणार आहेत. ठीक आहे. तर आता तुम्हाला आणखी एक काम करायचं आहे की तुम्हाला जे उत्तर माहिती आहेत त्या तिघांची तुम्ही उत्तरं लिहिणार आहात आणि पुढचा प्रश्न सोडवायला घ्याल. पण याच्या आधी एक काम करा की ह्या तिघांची उत्तरं लिहून झाल्यानंतर जे राहिलेले 2 आहेत त्यांचे क्रमांक टाका आणि ते विधान बरोबर आहे की चूक आहे फक्त त्या क्रमांकांच्या समोर लिहा. आता विद्यार्थी मित्रांनो, मी हे कशासाठी सांगतोय तुम्हाला की हे जे 3 उत्तर तुम्ही लिहिलेत याच्यातलं जर एखादं उत्तर चुकलं तुमचं तर पूर्ण मार्क त्या ठिकाणी जाणार आहे. मग अशा वेळेस तुम्ही जर क्रमांक टाकून इथं 4, 5 क्रमांक टाकले आणि बरोबर चूक काय तुम्हाला वाटते ते लिहिलं असेल आणि समजा ते लिहिलेलं बरोबर आलं तर इथं तुमचे 100% 5 मार्क जे आहेत ते 5 मार्क ह्या ठिकाणी जाणार आहेत. पण इथं जर तुम्ही 4था आकडा टाकला आणि उत्तर बरोबर आहे, तुम्ही पण बरोबर लिहिलं तर ह्या ठिकाणी याला चूक बरोबर लिहिण्याला देखील 1 मार्क आहे. मग तुमचा इथला वरचा जरी 1 मार्क गेला असेल तरी खाली असणाऱ्या प्रश्नांसाठी तुम्हाला 1 मार्क मिळू शकतो.
म्हणून आपल्याला फक्त काय करायचे, नंबर टाकायचा आणि चूक आहे की नंबर टाकायचे, बरोबर आहे का विधान हे चूक बरोबर एवढे शब्द लिहायचे. म्हणून तुमच्या वरती 5 मार्क जाणार आहेत. 5 पैकी आता 5 न जाता 4 जाऊ शकतात, कारण तुम्हाला 1 मार्क खाली दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांमधून मिळवता येऊ शकतो. आपण खूप घाई करतो आणि फक्त घाईमध्ये हे 2 घटक लिहायचे सोडून देतो. प्रत्येक विद्यार्थ्याने या ठिकाणी अशाच पद्धतीचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. तुम्हाला येतात त्यांची उत्तरं परफेक्ट लिहा आणि खाली फक्त क्रमांक टाकून चूक आहे की बरोबर आहे हे पण लिहायला विसरायचं नाही. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी टायपिंग मिस्टेक आहे, जरा फास्टमध्ये टायपिंग केल्यामुळे थोडं समजून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की पत्रलिखाणाचा संदर्भातला ह्या विषयामध्ये हमखास पत्र लिहायला तुम्हाला येतात, म्हणून पत्रांचा जर तुम्हाला चांगला सराव झालेला असेल, ज्या विद्यार्थ्यांनी पत्रांचे सराव केलेले असतील किंवा ज्यांना वाटत असेल की मी पत्र चांगलं लिहू शकतोय, 1-2 पत्र वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येऊ शकते की कशा पद्धतीने पत्र लिहिली जातात. एक फॉर्मॅट त्याचा फिक्स असतो, तो जर तुमचा व्यवस्थित क्लिअर असेल तर तो मांडायचा कसा, फक्त ह्यामध्ये थोडीशी बदल करण्याची गरज असते. ज्या विद्यार्थ्यांनी पत्रांचे प्रश्न केलेले असतील तर त्या विद्यार्थ्यांना देखील चांगले मार्क पडू शकतात. पत्र असल्यामुळे थोडेफार पैकीच्या पैकी मार्क मिळणार नाही, 1-2 मार्क त्यामध्ये कट होईल, परंतु पत्रांमध्ये बाकीचे मार्क तरी त्या फॉर्मॅटचे मार्क जे आहेत ते तुम्हाला हमखास मिळू शकतात. बाकीचे तुम्हाला प्रश्न येतच नाही, पण पत्राचा फॉर्मॅट जर व्यवस्थित लिहिला तर नक्कीच मार्क तुम्हाला मिळतील. एक 10 मार्काचा क्वेश्चन मध्ये देखील पत्र विचारलं जातं, पण 10 मार्काचा प्रश्न कुठला सोडवायचा हे मी सांगितलं होतं आधी. प्रकरण 2 मध्ये एक 10 मार्काचा प्रश्न आहे. प्रकरण 2चे सगळे मोठे दीर्घोत्तरी प्रश्न करून ठेवा, म्हणजे त्यामधलेच एखादा क्वेश्चन येईल. आतापर्यंत क्वेश्चन पेपर पहा, त्यामध्ये कोणते प्रश्न येऊन गेलेत, आता कुठला येऊ शकतो याचा अंदाज तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतो. दरवर्षी वेगळे विचारले जात असतील तर आता कुठले बाकी आहेत, कुठले विचारायचे राहिले, त्या प्रश्नांवरती प्रश्न येऊ शकेल. आणि दुसरा त्याला पर्याय पत्र लिखाणाच्या संदर्भातला असतो. ज्या विद्यार्थ्यांना पत्र लिखाण करता येते त्या विद्यार्थ्यांनी पत्र लिखाणाचा देखील प्रश्न सोडवला तरी काही हरकत नाही. 10 मार्काचं एक पत्र तुम्हाला सरळ विचारलेलं असतं आणि 5-5 मार्काचे 1-2 पत्र देखील विचारले जातात. म्हणजे जवळजवळ 21 मार्काचं तुम्हाला 27 मार्काचं आपण पुढचे जे प्रकरण आहेत 3 प्रकरणं ते एकत्र करून पत्रांच्या संदर्भातली माहिती अभ्यासली असेल तुम्ही आतापर्यंत, तर 27 मार्काचे प्रश्न पत्रांवरती विचारले जातात. पत्रांचाही थोडा अभ्यास तुम्ही करून ठेवला तरी चालू शकेल, परंतु ज्याला परफेक्ट चांगलं येत नाही पत्र त्याला बाकीचे प्रश्न सोडवणे हे देखील गरजेचं असतं मार्क मिळवण्यासाठी. पण ते येत नाहीये, ज्याला पत्र चांगले लिहिता येतं तर त्या विद्यार्थ्यांनी पत्र सोडवायला घ्यायला हरकत नाही माझ्या मते. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, SP ह्या विषयाचा तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच चांगले मार्क मिळतील. आपल्याला फक्त टार्गेट करायचे आहेत पहिली 2 प्रकरणं. टार्गेट आपल्याला जे करायचे आहे ते करायचे आहेत ह्या 2 प्रकरणांवरती, प्रकरण 2 आणि प्रकरण 3. कारण प्रत्येक प्रश्नामध्ये म्हणजे रिकाम्या जागांपासून सुरुवात झाली तर शेवटच्या प्रश्नापर्यंत विचार केला तर प्रत्येक ठिकाणी प्रश्न ह्या प्रकरणांवरती विचारले जातात. म्हणून हे 2 प्रकरणं तुम्हाला परफेक्ट करावी लागणार आहे. काही वेळेस या ठिकाणी मी सांगितले की 5वा प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारला नाही, तर परीक्षेला जर थोडा बदल झाला तर काय होऊ शकतं, झालाच तर काय होऊ शकतं, एक प्रश्न चुकी बरोबर न विचारता तो 5 मार्काचा प्रश्न इथं प्रश्न 5व्या मध्ये विचारला जाईल. असा थोडासा बदल, फरक नाही विचारला तर तेच 5 मार्काचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल. इथं नाही विचारला तर तिथं नाही विचारला तर इथं. पण 28 गुणांसाठी तुम्हाला हे 5-5 मार्काचे 3 प्रश्न येणारच आहेत, 10 मार्काचा एक प्रश्न येणारच आहे आणि हे रिकामी जागा एक जोडी एक चुकी बरोबर पण येणारच आहे. कारण 28 गुण होण्यासाठी, बरोबर ना, 28 गुण होण्यासाठी हे 25 होतात, 26, 27, 28 तुम्हाला बाकीचा चान्सच नाही. डायरेक्ट 5 मार्काचं टाकलं तर 30 गुण होतील. म्हणून इथं हे 3 गुणांसाठीचे प्रश्न टाकावेच लागतील. म्हणून एक रिकामी जागा असणारच आहे, एक जोडी असणार आहे, एक योग्य शब्द सुचवा यासाठी एक प्रश्न असणारच आहे. म्हणून हे 2 प्रकरणांचा विद्यार्थी मित्रांनो आता अभ्यास करायला सुरुवात करा. नक्की तुम्हाला पेपर सोपा जाईल, यात काही शंका नाही.
ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SP या विषयाची माहिती घेतलेली आहे. पुढच्या विषयांचे जर माझ्याकडे काही घटक, नोट्स, पुस्तके, प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या तर त्या विषयांचं देखील मार्गदर्शन करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ह्या चॅनलवरील व्हिडिओ पाहतात आणि सपोर्ट करत आहात चॅनलला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, हा एक तुम्हाला अभ्यास करण्यासाठी दिलेला मार्ग आहे. याचा अर्थ असा नाही की हेच प्रश्न यावेत, हेच प्रश्न आले पाहिजेत आणि मी एवढेच प्रश्न करून जाईल, पण महत्त्वाचं काय केलं पाहिजे याच्या संदर्भातली आपण ही माहिती घेतो आहोत. ही प्लस तुम्ही करत असणारा अभ्यास, अशा पद्धतीचं जर कॉम्बिनेशन झालं तर नक्की तुम्हाला परीक्षेसाठी याचा फायदा होणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.